हॅलो, गुड मॉर्निंग. तर बघा, आज चक्क मुलांनी त्यांना न आवडणारी भाजी एकदम फस्त केली, म्हणजे आवडीने खाल्ली. याचं खूप समाधान आहे. कोणती भाजी ते पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. ही बघा, घेवड्याची शेंग. याच भाजीची गोष्ट करते मी. तर इकडे चहा बनवला. चहा मी मुलांसाठी बनवला होता. चहा बिस्किट किंवा चहा शंकरपाळी खाण्यासाठी. तर घेवड्याची शेंग होती, ती रात्रीच तोडून स्वच्छ निवडून ठेवलेली फ्रीजमध्ये. ती स्वच्छ सकाळी पाण्याने धुतली आणि तेलामध्ये फक्त अद्रक लसूण पेस्टची म्हणजे फोडणीमध्ये टाकलेलं आणि जिरे मोहरी, त्यामध्ये जी शेंग होती ती धुवून निथळत ठेवलेली, तर ती टाकली. त्यानंतर मीठ टाकलं, धना पावडर आणि हळद टाकून छान तेलामध्ये परतून घेतली आणि थोडंसं 1 चम्मच पाणी टाकून त्याला वाफलायला ठेवलं. तर इकडे कुकरमध्ये मी काबुली चना शिजायला टाकलेला, तोवर कणिक पण मळून घेते आणि घेवड्याची शेंग आणखीन एकदा छान परतली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि एखाद मिनिटभर झाकण ठेवून ठेवली. तर मस्त अशी घेवड्याची शेंग बनवून झाली होती. तर बघा, मनी प्लॅन पण खूप छान सुंदर आलेला. तर इकडे ब्ल्यू टी आहे, ती म्हणजे काम करत करतच पिते आणि आजपासून मी चहा बंद करायचा असं ठरवलं आहे. बघू किती दिवस पित नाही आहे, कारण सध्या पित्ताचा पण त्रास होतो आहे आणि थोडंसं वेट पण कमी करायचं आहे त्यामुळे. तर आरूला शाळेत जायचं होतं, तर तिच्यासाठी आता चपात्या बनवून घेते. भाजी तर बनवून झालेली आणि तिने कमी घेतली म्हणून मी थोडीशी आणखीन ॲड केली, कारण थोडीशी दिली की ती तेवढी संपवून येतात. मग आवडली तर मग कधी चपाती शिल्लक ठेवतात आणि भाजी नाही आवडली तर भाजी शिल्लक राहते, चपाती संपते. तर इकडे आता ध्रुव जो आहे, मी मंत्र वगैरे लावते, तर त्याने नेहमी तेच मंत्र लावते म्हणून चेंज करण्यासाठी स्टूलवर चढलेला. त्यानंतर बघा, आरू शाळेत गेले तोपर्यंत यांच्यासाठी मी आता काबुली चण्याची भाजी बनवते. तर टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून ठेवलेली मिक्सरला वाटून घेतली आणि एका पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि त्यानंतर प्युरी जी वाटून घेतली होती ती टाकली. मीठ टाकलं आणि धना पावडर, हळद हे टाकून छान असं परतून घेतलं, कारण त्याला छान असं तेल सुटेपर्यंत असंच ठेवून द्यायचं होतं. त्यानंतर थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये जे खडे मसाले होते ते पण अगोदर टाकले, ते सांगायचं राहून गेलं. आणि जे घरचे मसाले असतात, लाल तिखट किंवा काळं तिखट, ते पण टाकलं. सुहानाचा मसाला टाकला आणि जे काबुली चणा होता तो थोडासा बारीक मॅश करून घेतला होता तो टाकला आणि त्यानंतर राहिलेली काबुली चणा त्यात टाकून छान असं शिजू देण्यासाठी ठेवलं. इकडे यांच्यासाठी आता भाकरी बनवते. तर बघा, छान मस्त अशी काबुली चण्याची भाजी बनवून तयार झाली होती. वरून कोथिंबीर टाकली आणि हे आरूला सोडून आले होते, तर यांच्यासाठी जेवणाचं ताट वाढून दिलं. भाकरी टम्म अशी फुगलेली आणि इकडे आता यांना जेवायला वाढून दिलं. ध्रुवने पण अभ्यास केला आणि